नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता होळीनिमित्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा, या संदर्भात माहिती आहे। व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे। त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पीएम किसान, नमो शेतकरी आणि कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना, पीक विमा 2025, पीक विमा 2026च्या अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर पहा, केंद्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता, त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। नमो शेतकरी ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे। पीएम किसान योजनेचेच लाभार्थी नमोसाठी थेट पात्र ठरतात। त्यामुळे नमोचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता यांचा खूप जवळचा संबंध आहे। पहा, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण केंद्र सरकारच्या माध्यमातून अगोदर 24 फेब्रुवारीला करण्यात येईल अशी माहिती मिळालेली होती, परंतु 24 फेब्रुवारीला हे पैसे मिळालेले नाहीत। त्यानंतर एक नवीन तारीख आली आणि ती तारीख म्हणजे 28 फेब्रुवारी। 28 फेब्रुवारीला सुद्धा पैसे आलेले नाहीत आणि आता आज म्हणजेच होळीनिमित्त हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती देण्यात आलेली होती, परंतु अद्यापपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आणि पीएमचा कोणताच हप्ता जमा झालेला नाही। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तो खूप जास्त रखडलेला आहे। पहा, जानेवारी महिन्यामध्येच या हप्त्याला मंजुरी मिळालेली आहे। जानेवारी संपला, फेब्रुवारी संपला, आता मार्च देखील सुरू झालेला आहे, पण नमोच्या 8व्या हप्त्याचा पत्ताच लागत नाही शेतकऱ्यांना। हे पैसे अपेक्षित होतं होळीच्या मुहूर्तावर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील, परंतु शेतकऱ्यांना पूर्णपणे निराशा पदरी पडलेली आहे। कोणताच हप्ता जमा झालेला नाही। आता जर ह्या 8 दिवसामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर मग पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा तामिळनाडूच्या निवडणुकांनंतरच केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाईल, कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता अगोदर वितरित करणं अपेक्षित आहे। परंतु जर हप्ता लवकर वितरण झालं नाही तर मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वाट पाहावी लागू शकते। परंतु आपण अपेक्षा करूया की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि त्यानंतर मग नमोचा देखील हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यास काही हरकत असणार नाही। एकत्र 2 हप्ते जरी दिले तरी खूप चांगली गोष्ट असणार आहे। नमोचा 8वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता। पाहू आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भात काय निर्णय घेतले जातात।